यावत् पवनो निवसति देहे तावत् पृच्छति कुशलं गेहे। यावत् पवनो निवसति देहे तावत् पृच्छति कुशलं गेहे। गतवति वायौ देहापाये गतवति वायौ देहापाये भार्या वेभ्यति तस्मिन् काये भार्या वेभ्यति तस्मिन् काये। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आपण आज भज गोविंद या अमृतमय स्तोत्राच्या प्रवासात आपण 6व्या श्लोकापर्यंत पोहोचलेलो आहोत. आतापर्यंत आपण बघितलं की आचार्यांनी आपल्याला सांगितलं की विषयांचा मोह सोडा, धनाची तृष्णा सोडा, गोविंदाचं भजन करा. आणि मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे जीवन अत्यंत चंचल आणि क्षणभंगूर आहे. हे जग, हे रोग, अभिमान, दुःख हे भरलेलं आहे आणि भरलेलं आहे हे ओळखा आणि त्याच्याबद्दल आसक्ती बाळगू नका. श्रुती स्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादम शंकरम लोकशंकरम. श्रीराम. तर हा पुढचा श्लोक आहे, हा मागच्या श्लोकाशीच काइंड ऑफ कनेक्टेड आहे. आपण बघितलं की 3 श्लोक आहेत हे मागचे, म्हणजे 5वा, 6वा आणि 7वा. याच्यामध्ये जग कसं चालतं हे साधारणपणे लिहिलेलं आहे. जगातल्या स्वार्थाची, अभिमान, रोग, दुःख ह्याच्याबद्दल काही ते शंकराचार्यांनी रिडिंग्स त्यांच्या काळातली लिहिलेली आहे आणि ती अजून सुद्धा खरी आहेत. तर मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की शंकराचार्य म्हणतात की शरीर वृद्ध आणि अशक्त झाल्यावर घरात तुमची विचारपूस करत नाही. तर कोणीतरी म्हणेल की मग आम्ही तर आमच्या घरातल्या सगळ्या लोकांची सेवा करतो, आम्ही सगळ्यांची काळजी घेतो, असं काय आमच्या घरात चालत नाही. मग शंकराचार्य हा पुढचा श्लोक म्हणतात. तर इकडे एक ते कठोर आणि असं सत्य सांगतात, पण ते तितकं सत्य आहे की देह हा नश्वर आहे. जे आपण बघतो, जे आचार्य सांगतात की जे देह नश्वर आहे ते आपण आपल्या डोळ्यासमोर रोज घडताना बघतो, पण ते आपण पाहायला तयार नसतो. तर हा श्लोक एक आरसा आहे. त्याच्यामध्ये आचार्य असं म्हणतात की जोपर्यंत प्राणवायू किंवा चैतन्य देव हा देहामध्ये राहतो, यावत पवनो निवसती देहे. पवन म्हणजे श्वास किंवा प्राणवायू किंवा चैतन्य, पण म्हणतो प्राण, प्राण गेले, प्राण तसं त्या अर्थाने जोपर्यंत हा प्राण शरीरात राहतो तोपर्यंतच गेहे म्हणजे घरातले किंवा लोक किंवा नातेवाईक, तुमचा परिवार हा तुमचा कुशल मंगल हालहवाल, कुशलम पृच्छती म्हणजे विचारतात किंवा चौकशी करतात, तोपर्यंतच तावत पृच्छती कुशलम गेहे, असं आचार्य म्हणतात. म्हणजे जोपर्यंत शरीरात श्वास आहे, वायू आहे, तोपर्यंत आयु आहे म्हणतात ना, तोपर्यंतच घरातील सर्व लोक तुमचे विचारपूस करतात, नातेवाईक तुमची विचारपूस करतात आणि तब्येतीची काळजी घेतात. पण गतवती वायू देहापाये, नंतर वायू जेव्हा निघून गेला, प्राण निघून गेला, देहातून निघून गेला, देह निष्प्राण झाला, त्यानंतर मग भार्या म्हणजे पत्नी, किंवा असं म्हणता येईल की आयुष्यामध्ये सर्वात जवळची किंवा सावलीसारखी सोबत करणारी व्यक्ती सुद्धा बिभ्यती तस्मिन काये म्हणजे ती घाबरते, भयभीत होते. तस्मिन म्हणजे त्या निष्प्राण झालेल्या देहाला, तस्मिन काय म्हणजे शरीराला ती घाबरते. म्हणजे जेव्हा प्राणवायू देह सोडून जातो आणि शरीर निष्प्राण होतं, तेव्हा इतरांची गोष्ट सोडाच, पण स्वतःची पत्नी सुद्धा त्या मृतदेहाजवळ जायला घाबरते. हा त्याचा अर्थ झाला. बरोबर बरोबर वाटतं. म्हणजे की तुम्ही कितीही काळजी घेतलीत, समजा तुम्ही खूप नशीबवान आहात की तुमच्या आजूबाजूची मंडळी तुमची काळजी घेणारी मंडळी आहेत, चांगले लोक आहेत, पण तरी सुद्धा शेवटी तो मृत्यू येणारच आहे. तो मृत्यू अटळ आहे आणि ते तुम्हाला कधी ना कधीतरी तर फेस करावं लागणारच. आणि अं, जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंतच ते शरीर चालणार आहे. एकदा हे प्राण सोडून गेले, पंचप्राण जे आपल्याकडे म्हटले आहेत, प्राणवायू, अपानवायू, समानवायू, उडानवायू आणि व्यानवायू,
तर ते जे म्हटलंय ते 5 पंचप्राण जेव्हा कुडीतनं निघून जातात तेव्हा त्या शरीराला काहीच अर्थ नसतो. जोपर्यंत हे प्राण आहेत तोपर्यंतच तो कंटिन्युअस कॉन्शियसनेस आहे. सो कंटिन्युअस कॉन्शियसनेस जो आपल्याला जन्मापासनं लाईक शरीराला स्थिती आहेत, ह्या बदल आहेत, पण मन मात्र एक कंटिन्युअस कॉन्शियस, म्हणजे मला असं वाटतं की तो जो कॉन्शियसनेस आहे ते मन पण नाही, त्याच्या पलीकडचं आहे. ते कंटिन्युअस कॉन्शियसनेस हा जो आत्म्याचा आहे, तर त्याला काही ह्या शरीराच्या स्थिती लागू होत नाही. द कॉन्शियसनेस इज कॉन्स्टंट देअर, दॅट्स अ कॉन्स्टंट इन युअर लाईफ. तर बरोबर, बरोबर. आणि तू ते बरोबर म्हणालीस, आपण प्राण, उदान, समान वगैरे हे जे वायू प्राण म्हणालीस, पंचप्राण. पण एक गोष्टी रूपाने सांगायचं, मला एक गोष्ट आठवली म्हणून मी सांगतो ही. प्राण म्हणजे नक्की काय, राईट? हे आपण म्हणतो सगळे आपण पूजेच्या वेळेला पण हे पंचप्राणांचे त्यांनी सुरुवात करतो, त्यांचं नाव नाव घेऊन सुरुवात करतो. पण पवन म्हणजे काय, तर प्राणशक्ती किंवा क्रियाशक्ती, ज्याच्यामुळे इंद्रियामधून विविध कार्य घडतात. म्हणजे इंद्रिय म्हणजे कोणती, तर कर्मेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय, म्हणजे डोळे, हात, कान वगैरे सगळे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय वगैरे येतात त्याच्यामध्ये. तर एक छंदोग्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक गोष्ट आहे, एक व्हेरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, दोन्ही उपनिषदामध्ये आहे ही. तर ती अशी गोष्ट आहे की एकदा मानवी शरीरामधल्या सर्व इंद्रिय, म्हणजे आपली म्हणालो त्याप्रमाणे मी, चक्षु, श्रोत्र, प्राण आणि मन, ह्याच्यामध्ये एक वाद निर्माण झाला. तर प्रत्येक इंद्रियाला वाटलं की या शरीरामध्ये मी सर्वात श्रेष्ठ आहे आणि माझ्यामुळे हे शरीर चालतं. तर मग शेवटी हा वाद सुटला नाही, तेव्हा सगळी इंद्रिय ब्रह्मदेवाकडे गेली. तर ब्रह्मदेवानी सर्व सृष्टी निर्माण केली. तर त्याला हे उत्तर माहिती असेल, तर त्यांना विचारलं की आमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे, कोणाच्या असण्यावर शरीराचं अस्तित्व अवलंबून आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. तर ब्रह्मदेवानी सांगितलं की त्यांना एक व्यावहारिक, त्यांनी सांगितलं की तुम्हीच बघा ना प्रयत्न करून. एक व्यावहारिक उत्तर दिलं, तुमच्यापैकी ज्याच्या शरीरातून जाण्याने हे शरीर सर्वात जास्त मृतप्राय किंवा निरुपयोगी होईल, तोच तुमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ, राईट? तर तो तुम्ही स्वतःच फाइंड आउट करा. मग शेवटी इंद्रिय म्हणाले ठीक आहे, आम्ही परीक्षा घेतो. आणि त्यांनी एक एक करून शरीर सोडण्याचा प्रयोग केला. मग पहिल्यांदा वाणी गेली. वाणी म्हणजे बोलण्याची शक्ती शरीरातून बाहेर गेली आणि ती 1 वर्ष बाहेर आली. तेव्हा 1 वर्षांनी ती परत आली, तेव्हा इतर इंद्रियांना वाणीने विचारलं की माझ्याशिवाय तुम्ही कसं काय जगलात? तेव्हा इतर इंद्रिय म्हणाली काय हरकत नाही, आम्ही व्यवस्थित जगलो. मुका माणूस असतो तो न बोलता सुद्धा जगू शकतो. आम्ही श्वास घेतला, डोळ्यांनी पाहिलं, कानाने ऐकलं, मनाने विचार करत राहिलो. मग वाणीने सांगितलं ठीक आहे, मी काय सर्वात श्रेष्ठ नाही. मग चक्षूंची किंवा डोळ्यांची परीक्षा झाली. मग डोळे गेले, परत आल्या डोळ्यांनी विचारलं माझ्याशिवाय तुम्ही कसे राहिलात? तर इंद्रिय म्हणाली अंध माणूस राहिला तसं आम्ही राहिलो, काही न पाहता आम्ही सर्व क्रिया करत राहिलो. मग असेच वेगवेगळे श्रोत्र गेले. कान म्हणजे बहिरा माणूस ऐकून येता सुद्धा जगू शकतो. 1 वर्ष तो व्यवस्थित राहिला, कानांना आपली मर्यादा समजली. मग मन गेलं, मनाला वाटत होतं की मी सर्वात श्रेष्ठ. तर मन म्हणजे विचार, बुद्धी हे सुद्धा मनातून निघून गेलं. तर 1 वर्षानंतर मन आलं, तेव्हा ते म्हणाले की तुम्ही माझ्याशिवाय कसे काय जगलात? तेव्हा इतर इंद्रिय म्हणाले काय मग ठीक आहे, एखादा वेडा माणूस जगतो किंवा एखादं लहान मूल ज्याला सारासार विचार करता येत नाही, जगाचा विचार न करता जगलो आम्ही, आमचं काळजी घेतली गेली. तर मग मनाचा सुद्धा श्रेष्ठत्वाचा दावा फसला. मग शेवटी प्राण, अंतिम सत्य, पवन श्वास शरीरातून बाहेर पडायला सज्ज झाला, तेव्हा एक विलक्षण गोष्ट घडली. त्याच्यामध्ये असं उदाहरण दिलेलं आहे उपनिषदामध्ये. एखादा घोडा ज्यावेळेला खिळ्या ठोकून असा खुंटी ठेकून जमिनीला अडकलेला असतो ना, आणि तो एकदम स्ट्रॉंग असतो आणि तो त्या खुंट्या सगळ्या उचकटून सगळं पुढे जातो निघून, आणि ते सगळ्या खुंट्या त्याच्या मागोमाग येतात. तसा प्राण निघताना इंद्रियांची शक्ती सगळी ओढली गेली आणि ते इंद्रियांच्या मागे मागे जावं लागले. म्हणजे इंद्रियांना कळलं की प्राणाशिवाय काही चालणार नाही. डोळ्यांची दृष्टी अंधुक झाली, कानाला ऐकू येणं बंद झालं, जीभ जड झाली, मन विचार करू शकलं नाही, शरीर गार पडलं. तेव्हा इंद्रिया सगळे ओरडू लागले की अरे प्राणा, तू थांब थांब थांब, शरीर सोडू जाऊ नकोस, तूच आमचा स्वामी आहेस, तुझ्या अस्तित्वामुळे आम्ही जिवंत आहोत. जर प्राण गेला तर आमचंही काही अस्तित्व नाही, म्हणून तूच आमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहेस. तर त्याच्यामध्ये
अशी ती गोष्ट आहे. आचार्य म्हणतात, यावत पवनो निवसती देहे, जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत हा सगळा खेळ चालू आहे. हा एक त्याच्यामधला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आला, आपण कुशलम पृच्छती असं म्हणतो ना आपण, हे सुद्धा अगदी मार्मिक आहे आचार्यांचं रिडिंग आहे ते. तर ते म्हणतात की सगळे आपल्याला तब्येत विचारत असतात, तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही कसे आहात. पण ही खरोखर विचारपूस आहे ती प्रेमामुळे किती आहे आणि देहाशी असलेल्या संबंधामुळे किती आहे. म्हणजे आपल्या अमेरिकेमध्ये तर फारच खूप केलं जातं की सगळे आपण येताना हाऊ आर यू, गुड मॉर्निंग, गुड डे वगैरे बरंच विचारलं जातं. म्हणजे माहित नसेल तर रस्त्यावरून जाताना लोक म्हणतात. तर ते ठीक आहे, चांगली आहे, म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या चांगली आहे. पण ही खरोखर कशाशी म्हणजे संबंधित अशी विचारपूस आहे, हे कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. हा स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे आपण शेवटी आपल्या ज्या शरीराला सजवण्यामध्ये आपलं आयुष्य वेचतो, त्याचं मूल्य आणि अंतिम अवस्था काय आहे, हे सत्य काय आहे, आणि हे जेव्हा तुम्ही ओळखता तेव्हा शरीराबद्दलचा अहंकार, आसक्ती आपोआप गळून पडते आणि आपण आत्मतत्वाकडे वळतो. हे हे त्यामागची शिकवण आहे असं मला वाटतं. म्हणजे शेवटी जगणं आणि मरणं ह्याच्यामध्ये फरक काय नक्की ना, की प्राण जो आहे, तुमचं शरीर आहे आणि तो निघून गेला. अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर, कवयित्री बहिणाबाई म्हणतात. तसं आपल्याकडे देह आहे. आम्ही गंमत म्हणजे ना शव आणि शिव हा पण एक एक भारतामध्ये म्हणतात ना, शिव म्हणजे म्हणजे प्रत्यक्ष शंकर. शिव म्हणजे जोपर्यंत शरीरात चैतन्य किंवा श्वास आहे, ज्याला शिवतत्व म्हटलं जातं, तोपर्यंतच त्याला किंमत आहे. नंतर मग शिवमधली ई ची मात्रा आपण काढून टाकलो की त्याचं शव होतं, म्हणजे प्रेत. हे माणूस संपूर्ण आयुष्य जगतो आणि शेवटी त्याचं उरतं काय, शरीर, आणि ते शरीर शेवटी कचरा कचरा बनतं. हा एक दुसरा मुद्दा बघितला आपण, म्हणजे कुशलम पृच्छती आणि काय उरतं शेवटी. आणि हा तिसरा आणि हा सर्वात धक्कादायक मुद्दा आहे याच्यामधला, की ते म्हणतात भार्याम बिभ्यती, राईट. म्हणजे ज्या पत्नीने आपल्या देहाबरोबर वास केला, देहाला प्रेमाने स्पर्श केला, त्याच्याशी सुख दुःख वाटले, आणि तीच पत्नी प्राण गेल्यानंतर देहाला बघून घाबरते. का घाबरते? कारण आता तो राहिलेला नाहीये. आणि हे बोथ वेज, की पुरुष सुद्धा पत्नीचं प्रेत बघून घाबरणार किंवा सांगणार की ओके उचला आता, बस झालं, हे 24 तास आपल्याकडे म्हणतात झालं. कारण हे आता प्रेत उरलेलं आहे, तो राहिलेला नाहीये. हे सत्य कठोर आहे, पण ते सत्य सत्य आहे, हे सत्य आहे, राईट. तर ह्याच्यामध्ये नुसतं यमक जुळलेलं नाही, त्याच्यामध्ये एक तत्वज्ञान आहे. म्हणजे ते म्हणतात की जोपर्यंत श्वास हा शरीराच्या घरात भाडेकरी म्हणून राहतोय, तोपर्यंत त्या शरीराला विटांच्या घरामध्ये जागा आहे, गेहामध्ये जागा आहे. ज्या क्षणी श्वास आपलं देहाचं घर खाली करतो, गतवती वायू देहाचं घर खाली करतो, त्याच क्षणी घरातील लोक त्या देहाला या विटांच्या घरातून बाहेर काढतात. श्वास शरीरातून बाहेर पडतो आणि अचेतन शरीर घरातून बाहेर पडतं. हा सुद्धा एक म्हणजे थोडस त्यांनी सुंदर कोटी केलेली आहे याच्यामध्ये. आणि आपल्याकडे म्हणतात ना, माटी कहे कुम्हार को तू क्या रोंदे मोये, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदोंगी तोय. शेवटी शेवट सगळ्यांना येणारच आहे. आता शंकराचार्य आपल्याला विचारतात की ज्या घरासाठी तू आयुष्यभर कष्ट करतोच, ते घर केवळ तुझं आहे जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे. म्हणून विटांच्या घरांची चिंता करण्यापेक्षा जोपर्यंत श्वासांचे घर साबूत आहे तोपर्यंत गोविंदाचं नाव घे. भज गोविंदम भज गोविंदम, अंतीची वारी कोणी नाही कैवारी, सखा पांडुरंग एकलाची. शेवटी मदतीला सांभाळायला कोणीच नसणार आहे. मनुष्य आयुष्यभर संसार, नातेवाईक, पैसा, मालमत्ता याच्यामध्ये गुंतलेला असतो. परंतु ज्यावेळेला मृत्यू जवळ येतो तेव्हा येथील कोणतीही गोष्ट, वस्तू, परिस्थिती, व्यक्ती ही सोबतीला येत नाही. पण हा श्लोक म्हणजे असं घाबरवण्यासाठी पण नाही हा, पण हे आपण थोडंसं बोलू याच्यामध्ये. पण हा शंकराचार्यांचा सांगण्याचा उपदेश आहे.
पण हा नुसता मृत्यूची भीती दाखवत नाहीये, पण सत्य सांगतोय आणि सांगतोय की ज्या शरीराला सजवण्यामध्ये आपण आपलं पूर्ण आयुष्य वेचतो त्याचं खरं मूल्य आणि अंतिम अवस्था काय आहे, आणि हे सत्य स्वीकारा आणि आपण खऱ्या आत्मतत्वाकडे तुम्ही वळा. म्हणजे शंकराचार्य आपल्याला अगेन सांगत नाहीत की संन्यास स्वीकारा, सगळं सोडून निघून जा. ते प्रायोरिटीज, प्राधान्यक्रम ठरवायला सांगतायत आपल्याला इकडे. तुमचं प्रायोरिटीज काय राईट नाव, व्हॉट इज माय प्रायोरिटी, दॅट इज व्हॉट द क्वेश्चन इज आस्क्ड अगेन. ते म्हणत नाहीयेत की कुटुंबावर प्रेम करू नका, जबाबदाऱ्या टाळा, काय असे लोक त्रासीच असेल असं म्हणत नाहीयेत ते. तर ते म्हणतात की या सगळ्यांना अंतिम सत्य समजू नका. अंतिम सत्य आहे गोविंद, परमात्मा, जो देह नष्ट झाल्यावर सुद्धा राहतो आणि तोच तुमच्या या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला मदत करेल. प्राण सोडून गेल्यानंतर देहाला काहीच किंमत नाही, परंतु खूप पुण्याने आपल्याला हा देव दुर्लभ असा देह मिळालेला असतो. तर त्यामुळे देहाकडे पूर्ण दुर्लक्ष करणं हे सुद्धा योग्य नाहीये, किंवा असंही आपल्याला शंकराचार्य ह्या श्लोकातनं सांगत नाहीयेत. देह ही जबाबदारी आहे, इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी. जसं तुम्ही एका हॉटेलची रूम रेंट केलेली आहे, तुम्हाला 4 दिवस तिथे राहायचंय आणि 4थ्या दिवशी तिथनं किल्ली त्यांना परत देऊन बाहेर पडायचंय. तुम्ही त्या खोलीमध्ये जाऊन तिथे त्यांचा टीव्ही फोडणं किंवा बेड नासधूस करणं असं तुम्हाला परवानगी नाहीये. यू कॅनॉट डिस्ट्रॉय युअर बॉडी. इट्स अ ॲसेट गिव्हन टू यू. इट्स अ रेंटल प्रॉपर्टी. उद्या समजा मी एखादी गाडी रेंट केली आणि मला ती गाडी आवडत नाहीये, की नाही ही गाडी फारच त्रास देते, आवाज करते, हे करते, असं हे ते रेंटल कार सारखं हे शरीर आहे, म्हणून मी जाऊन ती समजा आत्महत्या म्हणजे जी काही लोक करतात, कडेलोट केला एका डोंगरावर जाऊन, तर तुमचा हक्क नाहीये. तुमचा हा हक्क नाहीये. जेवढा तुमचा हक्क आहे तेवढाच तुम्हाला हे वापरायला दिलेलं आहे. यू शुड यूज दिस बॉडी टू द बेस्ट ऑफ युअर ॲबिलिटीज अँड द बेस्ट केपेबिलिटीज पॉसिबल. हे एक मशीन आहे, हे एक यंत्र आहे. हे शरीराला साधन म्हणून वापरलं पाहिजे आणि हे साधन उत्तम ठेवलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की हा जो श्लोक आहे ना, जेव्हा अंतकाळ येतो त्यावेळेला माणसांची खूप अटॅचमेंट असते, म्हणजे सगळ्यांचीच. ज्या देहामध्ये आपण राहतो तो देह सोडून जाणं त्या जीवाला सुद्धा खूप कठीण असतं. म्हणून मग बऱ्याचदा आपण बघतो की काय होतं की शेवटी हार्ट अटॅक येतो किंवा काही येतं, मग 911 ला बोलवलं जातं, मग ते फायर फायटर्स येतात, ते पॅरामेडिक्स येतात, दे विल ट्राय टू लाईक जम्प स्टार्ट युअर लाईक हार्ट, ते पंप करायचा प्रयत्न करतात, आर्टिफिशियल रेस्पिरेशन्स आणि असं तसं, आणि पण इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन असं काही ना काहीतरी प्रयत्न करून, आणि त्या सगळ्या भानगडीमध्ये काय होतं, बऱ्याचदा ते शरीर व्याधींमुळे आधीपासूनच जुनं होत जातं किंवा ते जर्जर होत जातं आणि त्याच्यामधनं त्याला अनेक विकार निर्माण होतात, किंवा ती बरगड्या, ती हाडं, ते सगळं ठिसूळ होत जातं, ते जुनं होत जातं. आणि ह्या सगळ्या पॅरामेडिक्समुळे किंवा हे जे इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन आणि ह्याच्यामुळे ते बरगड्या पण मोडतात, शरीर मोडून बसतं आणि जीव प्रयत्न करत राहतो शेवटपर्यंत की परत त्या कुडीत येण्याचा, परत त्या देहामध्ये येण्याचा, परत त्याच्यात राहण्याचा. आणि बरेच जण 70 to 90% लोक, 95% लोक ते शरीर मोडून बसतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक अभ्यास आहे की हे जिथे अटॅचमेंट ही नॉर्मल आहे, तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल आपलेपणा वाटणं, एखाद्या देहामध्ये जिथे आपण एवढी वर्ष वास केला त्या देहामध्ये परत यावंसं वाटणं, हे सगळं खूप नैसर्गिक आहे. ह्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की अभ्यास आहे ना कौंतेय, हा जो साधक आणि अभ्यास आहे ना, की वी शुड डिटॅच फ्रॉम दिस बॉडी ऑल्सो बिफोर द बॉडी, बिफोर आपला जो शेवटचा काळ आहे, शेवटचं मिनिट आहे, ते शेवटचं मिनिट, शेवटची घटिका येण्याच्या आधीच वी शुड बी प्रिपेअर्ड. आपण स्वतःला हळूहळू तयार केलं पाहिजे की एक दिवस ती वेळ येईल. ती वेळ येण्याच्या आधी यू प्लॅन युअर एक्झिट बेसिकली. एक दिवस ती वेळ येईल,
त्यावेळेला म्हणजे नाही म्हटलं तरी, आणि बायकांचा एस्पेशली मला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये घरातल्या खूप जीव असतो. हा माझा काय मिठाचा डबा, नंतर हे काय माझं आवडीचा फ्लॉवर पॉट, कारण घर सजवलेलं असतं स्वतःच्या आवडीनी आणि ह्यानी, आणि हे सगळं सोडून जायचं. तर ते ह्या माझ्या साड्या, हे दागिने, सो ह्या कशातही न गुंतता शेवटी कमी कमी करत ह्या शरीरातही नाही गुंतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की जेव्हा अंतसमय येईल त्यावेळेला यू शुड बी रिअली प्रिपेअर्ड अँड प्लॅन्ड, आणि यू शुड बी रेडी की आता मृत्यूची घटिका आलेली आहे. आय वॉज वेटिंग फॉर यू, आय वॉज वेटिंग फॉर यू, लेट्स गो, इट्स अ नेक्स्ट डेस्टिनेशन. जो प्रिपेअर्ड आहे, जो प्लॅन्ड आहे, ज्याची तयारी झालेली आहे, त्याला कुठेही शॉक बसत नाही, त्याला कुठेही भीती वाटत नाही. त्यामुळे हे शरीर जे आहे, म्हणजे हे मला असं वाटतं की हे शरीर जे आहे हे परमात्म्याने दिलेली ही एक आपल्याला दिलेला एक ठेवा आहे, आणि तो ठेवा आपण वापरतोय. आपल्याला दिलेली ही रेंटल प्रॉपर्टी आहे, ही भाड्याने घेतलेली जागा आहे. पूर्वकर्मानुसार, पूर्व पुण्याईनुसार काय असेल ते आपल्याला मिळालेलं आहे. तर ते सांभाळायचं नीट. जाताना ते व्यवस्थित जसं होतं तसं सोडून आपण पुढल्या प्रवासाला जायला पाहिजे. तर ही साधना आहे असं मला वाटतं. हे काही सहज येणार नाही, हे एक स्वप्न आहे की असं व्हावं. आणि मृत्यू सुद्धा ना, इट्स अ स्टेप, इट्स जस्ट लाईक, मला असं वाटतं गोइंग टू स्कूल. जसं लहानपणी मुलं शाळेला जाताना पहिल्या दिवशी रडतात, तसंच ते मला असं वाटतं इट्स अ फिअर ऑफ अननोन. इट्स नॉट द फायनल डेस्टिनेशन, इट्स जस्ट वन स्टॉप. जीवाचा जो प्रवास आहे त्याच्यामधला हा एक थांबा आहे की आता ही मंडळी आणि ही आजूबाजूची लोक आपल्याला दिसणार नाहीत, आता काहीतरी नवीन पुढे घडेल. तर म्हणजे ह्या श्लोकापासून मला असं म्हणायचं आहे की शंकराचार्यांनी जे सांगितलंय ते अतिशय उत्तम सांगितलेलं आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये अडकू नका. या कारण सगळीकडेच आपण बघतो ना, या शरीराला सजवण्यासाठी मॉल ओपन केलेले आहेत, सगळीकडे दुकान आहेत, सगळीकडे सेल आहेत. मग तुमच्या पायाला काय हवे तसे शूज आहेत, तुम्हाला काय गळ्यात घालायचंय, कानात घालायचंय, डोक्याचे काय केस कापायचे असतील तर ते ब्युटी पार्लर, सगळं ह्या शरीरासाठी आहे, सगळं शरीरासाठी आहे. एकमेव मंदिर ही अशी जागा असते की जी मनासाठी असते, जिथे मनाला काही इजा झाली, दुखापत झाली, काही दुःख झालं तर त्याच्यातनं रिपेअर आणि रिकव्हरी होऊ शकते त्या जागेमध्ये. पण अदर दॅन दॅट एव्हरीथिंग इज फॉर अ बॉडी, आणि हे शरीरासाठी सगळं चाललेलं असताना शंकराचार्य आपल्याला वळवतायत, विचार आपला वळवतायत की या शरीराच्या पलीकडे जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, आणि नातेसंबंधांमध्ये सुद्धा गुंतलं नाही पाहिजे. कारण भार्या हे जे त्यांनी म्हटलं की अत्यंत जवळची, आवडीची, लाडकी अशी पत्नी असते तुमची, आणि ती सुद्धा घाबरते त्या शरीराला, कारण त्याच्यामध्ये आता प्राण नाहीये. तर त्यामुळे मला असं वाटतं की हे नातेसंबंधांना सुद्धा एक लिमिटेशन आहे. एका ठराविक थांब्यापर्यंत ते आपल्याबरोबरचे सोबती आहेत, नंतर हा ज्याचा त्याचा स्वतःचा वैयक्तिक प्रवास आहे. त्यामुळे जो तो एकटा आहे, स्वतंत्र आहे, तो ज्याचा त्यांनीच प्रवास करायला पाहिजे. आणि आपल्या प्रवासामध्ये महत्वाचं काय आहे तर ते आपण ठरवलं पाहिजे स्वतः, आणि त्या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला बरोबर, वाटतं. बरोबर. आणि म्हटलेलं आहे ना, नरदेह दुर्लभ जाणं. हम्म. तर तसं नरदेह आपल्याला दुर्लभ असा नरदेह मिळालेला आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये तू म्हणालीस त्याप्रमाणे सगळं शरीर सजवण्याच्या गोष्टी, आजकालचा काळ, शंकराचार्याच्या काळात सुद्धा तशाच गोष्टी होत्या. तर त्यावेळेला आयुष्याच्या वेगवेगळ्या अवस्था आता सुद्धा सेमच आहे ते, आणि त्यामधला भ्रम ह्याच्याबद्दल शंकराचार्य बोलणार आहेत त्याच्यामध्ये. तर आपण पुढच्या श्लोकामध्ये त्याच्यामध्ये थोडं डीप डाईव्ह करू. नक्की. अजून तुम्हाला या श्लोकाबद्दल काही म्हणायचं आहे का? बरंच काय काय सांगता येईल. तर काही काही तू गोष्टी त्याच्यामध्ये बोलल्यास त्या अगदी व्यवस्थित चांगल्या बोलल्यास, तर चांगले बोललेस. तर त्याच्यामध्ये एक चांगला कसं काय उपयोग करून घ्यावा. मी म्हणालो नरदेह दुर्लभ जाणा, पण हा नरदेह आपण कसा काय वापरता येईल भगवत कारणासाठी, किंवा गोविंदाच्या भजनासाठी, किंवा चांगल्या कर्मासाठी, किंवा ज्ञानासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी. तर तो हा देहाच्या थ्रूच तो प्रवास आहे ना. म्हणजे शरीर माध्यम खलु परमार्थ साधनम, भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे शरीरामुळेच हे तुम्ही करू शकता. तर ते शरीराला कुठेही सांगितलेलं नाहीये की काय हे
शरीर त्याग करा किंवा त्याची काही अर्थ नाहीये, व्हॅल्यू नाहीये. नाही 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 नाही. ह्या शरीराच्याच नौकेवरती बसून मनाच्या योगाने, मनाच्या शक्तीने, म्हणजे वल्ली म्हणतात ना, मनाच्या वल्लीने आपल्याला पुढे जायचंय. आणि आपल्या बरोबर आहेत संतांचे उपदेश, त्यांनी दिलेला मार्ग, आणि आपले सहप्रवासी म्हणजे आपले इतर साधक साधिका जे आपल्या बरोबर आहेत ते. आणि असा हा प्रवास अत्यंत सुंदर आहे. म्हणजे हा काय पनिशमेंट वगैरे अशी नाही. हा अत्यंत सुंदर असा प्रवास आपल्याला दिलेला आहे भगवंतांनी. त्याच्यामध्ये चॅलेंजेस येणार, इट्स पार्ट ऑफ लाईफ, पण आपण त्याचा पॉझिटिव्ह उपयोग करून, तू म्हणालीस त्याप्रमाणे, शेवटचा दिवस गोड व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. अगदी. आणि मला असं वाटतं की तुकारामांचा जो ज्या ओळी आहेत की आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, तर ते मला खूप आवडतं की कसं आहे, सगळं झालंय करून. एव्हरीथिंग इज डन. सगळं तुम्हाला जे काय हवंय, जे काय अकॉम्प्लिश करायचंय, जे मिळवायचंय ते, आणि जो उद्देश आहे तो सगळं झालाय. सो हे एखादं काम पूर्ण झालं, तयारी पूर्ण झाली, ती कसं समाधानाने तुम्ही ते बंद करून टाकता की हा हे आता माझं झालंय. तर तशी स्थिती यायला पाहिजे असं वाटतं. मग आपण आता पुढल्या रविवारी भेटूया पुढल्या श्लोकासाठी, आणि आपली ही साधना आणि अभ्यास असाच चालू ठेवूया. हो, धन्यवाद मंडळी. धन्यवाद.